Good morning. Last man of the society is a subject matter of Sainik Samaj Party. Last woman of the society is a subject matter of Sainik Samaj Party. महाराष्ट्रातील सरकारने जे लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्याच्यावर एक प्रकाश टाकायचा विषय असा आहे की 1.5 लाख रुपये पगार घेणारे आमदार 1500 रुपये महिलेला देऊन त्यांची एक प्रकारे चेष्टा करत आहेत. मग सैनिक समाज पार्टी अशा गोष्टीला सन्मान समजत नाही. ही एक प्रकारची चुकीची नीती आहे. असू द्या, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काही राजकारण करायचे ते चालवलेलं असेल, परंतु सैनिक समाज पार्टी लास्ट मॅन ऑफ द सोसायटी का म्हणते? कारण सोसायटी समाजामधला लास्ट मॅनच PhD आहे, लास्ट मॅनच पोस्ट ग्रॅज्युएट आहे, लास्ट मॅन डॉक्टर इंजिनियर आहे, लास्ट मॅन प्राध्यापक आहे, लास्ट मॅन वकील आहे, लास्ट मॅन कलेक्टर आहे, लास्ट मॅन PSI आहे, लास्ट मॅन IPS अधिकारी आहे आणि लास्ट मॅनच न्यायाधीश पण आहे. लास्ट मॅनच हा कायदा तज्ञ आहे. त्यामुळे हा जो लास्ट मॅन आहे, सैनिक समाज पार्टीने याला राजकारणात आणण्यासाठी जे पाऊल उचललेलं आहे त्या धर्तीवर, म्हणून आजचा व्हिडिओ हा लास्ट मॅन लास्ट वुमन साठी आहे. तुम्हाला सन्मान द्यायचा आहे. तुम्ही आहातच एज्युकेटेड, सुशिक्षित आहात आणि या देशामध्ये 10वी 12वी पास नापास वाल्यांनी जर सरकार चालवलं तर तुमचा सन्मान ठेवण्याची अक्कल तरी त्यांना असेल का, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुमच्याजवळ नक्की आहे. कारण काय उत्तर आहे की हे जे 10वी 12वी नापास अल्पशिक्षित अडाणी वंशवादी घराणेशाही वगैरेचे लोक जे असतात ते बुद्धिजीवी नसतात, परंतु या देशामध्ये 70 वर्षापासून चाललेली निवडणूक पद्धत, निवडून येण्याची पद्धत ही चुकीची आहे. हिला बदलायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे लास्ट मॅन पुढे आणायचं. ही बदलू शकतो आपण. येस, वी कॅन चेंज इट. का बदलू शकतो आपण? कारण वी आर इन मेजॉरिटी. खूप आहोत. लास्ट मॅनची मेजॉरिटी म्हणजे 140 करोड जनता आहे. महाराष्ट्रात 13 करोड जनता लास्ट मॅन आहे. मग आपल्या मेजॉरिटीच्या आधाराने राजकारणात यायचं आहे. कारण आपण मेजॉरिटी रूल प्रमाणे जे म्हणतो, हे जे लोक आपल्या घरी येतात, मतदानासाठी येतात, पैशाची लालच देण्यासाठी येतात, पण ते झेडकारून पैसे न घेता, कोणाचंही अनुदान न घेता, लाडकी बहीण सारख्या योजनेचे 1,500 रुपये न घेता यांना बेइज्जत करायचं आहे. त्यांना सत्तेपासून परावृत्त करायचं आहे. हे सोपं गोष्ट आहे. ही एक विचारधारा आहे, ही एक आयडिओलॉजी आहे. सैनिक समाज पार्टीने विकसित केलेली आयडिओलॉजी आहे. हिचं शोध लावलेली विचारधारा आहे. कारण लास्ट मॅन जो मेजॉरिटी आहे आणि लास्ट मॅनच या देशाला विकसित केलेला माणूस आहे. परंतु त्याला ज्या लोकांनी चालवलेला आहे त्या दबावात गेलेला आहे. त्याचं संघटन झालं नव्हतं, पण सैनिक समाज पार्टीने हे संघटन केलेलं आहे. कालच एका नेत्याने तुकाराम डफर यांचा भावी आमदार, भावी खासदार, भावी मंत्री म्हणून उल्लेख करताना त्याने स्वतः सांगितलं, येस, सैनिक समाज पार्टीचा जो वारा आहे, वादळ आहे, ते लास्ट मॅनच्या दिमागमध्ये पोहोचलेला आहे. आणि आता लास्ट मॅन जो या लोकांच्या महायुती महाआघाडीच्या नेत्यांच्या
लालचेमध्ये जात होता, दबावात जात होता, अंडर प्रेशर जात होता, तो खडबडून जागा झाला आहे. आणि तो खडबडून जागा होऊन सैनिक समाज पार्टीच्या बरोबर आलेला आहे. सैनिक समाज पार्टीला आणखी एक विचारधारा मिळाली आहे. डॉक्टर श्रीधर दरेकर साहेबांनी किसान कामगार पक्ष आणि हिंदुस्थान जनता पक्षांची जोड सैनिक समाज पार्टीला देऊन तिसरी आघाडी सुरुवात केली आहे. आणि हीच तिसरी आघाडी या देशातलं राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण आणि निवडून येण्याची पद्धत बदलवणार आहे. त्यामुळे हा लास्ट मॅनच राजा होणार आहे, लास्ट मॅन प्रति शिवाजी होणार आहे आणि लास्ट मॅनच हा सत्ताधीश होणार आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला महाराष्ट्रातील 13 करोड जनतेपैकी प्रत्येक नागरिक जोडत चालला आहे, प्रत्येक महिला जोडत चालली आहे. त्यामुळे सर्व समाजाचे धन्यवाद, सज्जन समाजाचे धन्यवाद, सजग समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो.